हाय गाईज, आज बनवू आपण भाजलेल्या कैरीचं पन्ह. कसं बनवतात ते बघूया. त्यासाठी इथे 2 कैरी घेतलेल्या आहेत आपण. इथे आपण गॅस पेटवला, त्या नेट ठेवलेली आहे. त्यात आपण कैरी ठेवणार आहोत. कमी गॅस ठेवलेला आहे कारण पूर्ण आतपर्यंत ते भाजल्या पाहिजेत ना. कमी गॅस ठेवलं म्हणजे त्यांना असं गॅस लागेल एवढं ठेवलं कमी. त्या हे आहेत ना, रायवळचे आहेत. चीक बघतात ना कसं बाहेर येते देठमधून. फिरवून फिरून भाज सगळीकडे. अशा प्रकारे आपण भाजून घेऊया आधी तिला. हे बघ, हे बघा. इथे आपण आता त्यांना पूर्णपणे असं भाजून घेतलेलं आहे. आता आपण त्यांना काढून थंड करून घेऊया. छान करीचं भाजलेलं वास सुटलाय. त्यानंतर बाजूला काढून थंड करूया. इथे आता थंड झालेलं आहे, तर आपण ह्याला म्हणजे बाजूने कट करून घेऊया. असं कोय आहे ना. गरम आहे ना. तरी आपण थंड करून घेतली, पण ती बाहेरून थंड झाली, आतून नाही. असं कट करून तिला आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूया. ही बरोबर भाजले. ही थोडीशी कच्ची राहिली आहे, हिरवी आहे. भाजली पण थोडी हे झाली.
गरम आहे ना. गरम आहे ती. दीड घेऊया आपण, ही भरपूर होईल. राहून नंतर करू पाहिजे. हे ते भांड्यात घेतलेलं आहे. आता आपण त्यात टाकतोय गूळ. तर कैरी आंबट गोड असेल त्याप्रमाणे टाकायचं गूळ. मग आपण त्यात टाकतोय सुंठ पावडर. सुंठ पावडर थोडीशी. मग त्यात टाकूया थोडंसं आपण सेंद्रिय मीठ. थोडं सेंद्रिय मीठ आणि थोडंसं आपलं साधं मीठ. ह्याला आता आपण घालायचं. थोडंसं घालायचं, झाकण नाही निघत बाटलीचं. आता आपण त्यात टाकतोय पाणी. जास्त नाही आधी पाणी टाकायचं, थोडंसंच टाकायचं. आणि आता आपण ह्याला बारीक करून घेऊया. करून घेतलं आपण इथे पाणी. आपण बारीक करून घेतलेलं. आता त्यात पाणी टाकून घेऊया आपल्याला हवे तेवढं. आणि एकदा परत फिरून घेते. आता आपण इथनं मिक्सरचं झाकण काढून घेऊया. हे बघा, इथे आपलं पन्नं रेडी झालेलं आहे. थोडं आपण टेस्ट करून बघूया कसं झालं ते. मस्त. थोडीशी सुंठ पावडर टाकायला पाहिजे ह्याच्यात. ते टाकते. आता आपण ह्याला मस्त झालं. आता आपण ह्याला पेल्यात काढून घेऊया. तर हे थोडे थोडे बारीक तुकडे झाले ते दाताखाली, म्हणजे ते पिताना चावताना छान लागेल. इथे आता आपली रेसिपी रेडी झाली आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.